नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक घटक तो म्हणजे कृषी मूलतत्वे. तर कृषी मूलतत्वे या घटकामधील काही महत्त्वपूर्ण नोट्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, या व्हिडिओचा हा पहिला पार्ट असेल, त्यानंतर दुसरा पार्ट आपण लगेचच थोड्या दिवसात अपलोड करू. तर बघा, मृदेची व्याख्या काय होते, तर खडकांच्या अपक्षयातून निर्माण झालेला आणि जैविक घटकांनी युक्त असा भूकवचाचा जो अगदी वरचा थर असतो त्याला काय म्हटले जाते, मृदा. त्याचबरोबर मृदेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते, तर त्याला म्हटले जाते पेडोलॉजी. ही टर्म तुम्ही लक्षात ठेवा, पेडोलॉजी. पेडोलॉजी म्हणजे काय, मृदेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणे, त्यालाच म्हटले जाते पेडोलॉजी. म्हणजेच काय, पेडोलॉजी इज द स्टडी ऑफ सॉइल इन इट्स नॅचरल सेटिंग. पेडोलॉजी इज द स्टडी ऑफ सॉइल इन इट्स नॅचरल सेटिंग. त्यानंतर अजून एक टर्म आहे, ती देखील बघा, इफॅडोलॉजी. इफॅडोलॉजी इफॅडोलॉजी स्पेलिंग बघा, इडॅफोलॉजी. इडॅफोलॉजी म्हणजे काय, मृदेचा जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते, इडॅफोलॉजी असे म्हटले जाते. सुपीक जमीन म्हणजे काय, तर सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते, म्हणजेच मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर ती मृदा सुपीक असते. म्हणजेच एखाद्या मृदेमध्ये जर ह्युमसचे प्रमाण जर जास्त असेल तर ती मृदा पिकांच्या वाढीसाठी सुपीक असते. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर मृदेची उत्पादकता म्हणजे काय, मृदेची उत्पादकता तर दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची त्या मृदेची क्षमता म्हणजे मृदेची उत्पादकता होय. जमिनीचा पोत म्हणजे काय, तर रेती, पोयटा आणि चिकण मातीच्या कणांचे प्रमाण म्हणजे काय, तर जमिनीचा पोत होय. त्याचबरोबर बघा, भूपृष्ठाच्या वरच्या 20 सेंटीमीटरच्या भूपृष्ठाच्या वर 20 सेंटीमीटरच्या जमिनीच्या किंवा मातीच्या थरावर भूपृष्ठावरील सर्व सजीव सृष्टींचे, वनस्पतीचे, कृमी, कीटक, प्राणी, पक्षी, वृक्षांचे जीवनमान आणि आरोग्य अवलंबून असते. भूपृष्ठाच्या वरच्या 20 सेंटीमीटरच्या थरावर. तर शेतकरी हा मृदा आणि जैवविविधता यामधील संबंध चांगला जाणतो. त्यानंतर बघा, मृदा निर्मितीसाठी काही आवश्यक घटक देखील आहेत, तर ते देखील पाहूया. मूळ खडक. तर बघा, प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे काय होते, विदारण होते. त्यामुळे मूळ खडक जो असतो त्याचा भुगा होऊन मृदा तयार होते. जमिनीची किंवा मृदेची निर्मिती ज्या खडकापासून होते त्या खडकांना काय म्हटले जाते, मूळ खडक असे म्हटले जाते, किंवा त्याला पालक खडक असे देखील म्हटले जाते. किंवा अजून एक शब्द आहे तो म्हणजे जनक खडक असे देखील मूळ खडकाला म्हटले जाते. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन कोणती मृदा तयार होते, काळी मृदा. आणि या मृदेला काय म्हटले जाते, कापसाची काळी मृदा किंवा रेगूर मृदा. त्याचबरोबर दक्षिण भारतामधील ग्रेनाइट आणि नीस या मूळ खडकापासून कोणती मृदा तयार झालेली आहे, तर ती आहे तांबडी मृदा. कोणती मृदा, तांबडी मृदा. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रादेशिक हवामान. मूळ खडकाचे विदारण होणे हा मृदा निर्मितीमधील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेतील तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान कसे आहे, दमट आहे. तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन, त्यालाच काय म्हटले जाते, लिचिंग ही होऊन या ठिकाणी कोणती मृदा तयार होते, तर जांभी मृदा. आणि या मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा असतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जैविक घटक. मृदेला जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनामधून मृदेमध्ये मिसळतात. म्हणून वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटक काय होतात, पाण्यामुळे कुजतात. तसेच त्यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन देखील होते. त्यानंतर आहे कालावधी. तर उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी निसर्गाला किती वर्षाचा कालावधी लागतो,
तर 800 ते 1000 वर्षाचा एवढा कालावधी लागतो फक्त 2.5 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यासाठी. तर बघा, जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया कशी होते? जलद होते. तर हे विधान तुम्ही लक्षात ठेवा. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रियाचा जो कालावधी असतो तर हा या ठिकाणी जास्त असतो. तर बघा, मृदा म्हणजे माती नाही. तर हे टर्म देखील तुम्ही लक्षात ठेवा. मृदा म्हणजे माती नाही म्हणजेच काय? अपक्षय झालेल्या खडकांचा भोगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असते. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषण द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. म्हणून मृदा काय आहे? ही एक परिपूर्ण संस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. उदाहरणार्थ बघा, कुंभार जो असतो तो जो वापरतो ती असते माती, आणि शेतकरी जी मृदा वापरतो त्याला काय म्हटले जाते? जी माती वापरतो शेतकरी त्याला काय म्हटले जाते? मृदा. म्हणजेच मृदा काय आहे? ही एक परिपूर्ण संस्था आहे. यानंतर बघा, जमिनीमध्ये असणारी मूलद्रव्ये. सेंद्रिय मूलद्रव्ये ॲल्युमिनियम, लोह, ऑक्सिजन ही झाली सेंद्रिय मूलद्रव्ये. असेंद्रिय मूलद्रव्ये गंधक, फॉस्फरस, कॅल्शियम, नायट्रोजन. तर बघा, जमीन प्रामुख्याने 4 घटकांनी बनलेली असते. ती म्हणजे कोणते? घनरूप, द्रवरूप, वायुरूप आणि सजीव घटक. घनरूप घटकामध्ये 50% खनिज 50% घटक असतात. त्यामध्ये खनिज द्रव्ये किती असतात? 45% आणि सेंद्रिय पदार्थ 5%. त्यानंतर द्रवरूप घटक 25% काय असते? पाणी. वायुरूप घटकामध्ये 25% वायुरूप घटक असतो. त्यामध्ये काय असते? ॲटिनोमायसिटीज. तुम्ही हा शब्द लक्षात ठेवा. ॲटिनोमायसिटीज किती असते? 90%. ॲटिनोमायसिटीज म्हणजे काय? पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीचा जो वास येतो तो कोणत्या घटकामुळे येतो? ॲटिनोमायसिटीजमुळे येतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सजीव घटक. तर यामध्ये जीवाणू 9%, बुरशी 1%, याचबरोबर शेवाळ, प्रोटोझोआ आणि गांडूळ इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. आणि अशा प्रकारे जमीन ही प्रामुख्याने 4 मुख्य घटकांनी बनलेली असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा, मृदेची सुपीकता आणि सामू, त्यालाच काय म्हटले जाते? पीएच, पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. तर बघा, जमिनीचा पीएच म्हणजे सामू जर 7 पेक्षा जास्त असेल ती मृदा कशी असते? विम्ल असते. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? अल्कॅलिन म्हणजेच विम्ल असते. जमिनीचा सामू जर 7 पेक्षा कमी असला तर ती मृदा कशी असते? आम्लधर्मीय. त्यास आपण काय म्हणतो? ऍसिडिक. जमिनीचा सामू जर 7 असला तर ती मृदा कशी असते? न्यूट्रल म्हणजेच कशी असते? उदासीन असते. त्यालाच आपण काय म्हणतो? बेसिक. याचबरोबर पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीचा सामू किती असावा लागतो? 6.5 ते 7.5च्या दरम्यान. तर बघा, जमिनीची आम्लता याचबरोबर अल्कता दर्शवण्यासाठी सामू हे एक एकक म्हणून वापरले जाते. मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणाऱ्या परिणामास काय म्हटले जाते? सामू. त्यालाच आपण काय म्हणतो? पीएच. डॅनिश शास्त्रज्ञ सोरेनसन यांनी 1969 साली सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाणाच्या घातांकावर निश्चित केले आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर आम्ल विम्ल निर्देशांक जो असतो तर हा 0 ते 14 या निर्देशकामध्ये मोजतात. पीएच या मूल्यामुळे मातीतील हायड्रोजन आयनाच्या प्रमाणाचे या ठिकाणी निर्देशन होते. 0 हा अंक 0 ते 14 मधील 0 हा अंक क्रियाशील असलेल्या आम्लतेचा सर्वोच्च बिंदू तर 14 हा अंक अल्कलीतेचा सर्वोच्च बिंदू दर्शवतो. फळबाग लागवडीसाठी जमिनीचे योग्य सामू किती आहे? 6 ते 8. सर्वसामान्य सूक्ष्म जंतूंची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा सामू किती असावा लागतो? तर तो असावा लागतो 6 ते 18. किती? 6 ते 18. यानंतर पाहूया आपण जमिनीचा रंग. जमिनीला येणारा रंग. तर लाल रंग जो येतो तर हा कोणत्या खनिजामुळे येतो? हेमेटाइटमुळे. पिवळा रंग लिमोनाइटमुळे. पांढरा रंग सिलिका व चुना. काळा रंग
काळ्या मातीला काळा रंग कशामुळे येतो, तर त्यामध्ये असणाऱ्या टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे. त्यानंतर तांबडा रंग, लोहाचे जर प्रमाण मृदेमध्ये जास्त असेल तर त्या मृदेला कोणता रंग येतो, तर या ठिकाणी तांबडा रंग येतो. यानंतर बघा जमिनीचा पोत. तर जमिनीचा पोत म्हणजे काय, रेती, पोयटा व चिकण मातीच्या कणांची विशिष्ट मांडणी होय. किंवा जमिनीतील वाळू, जाड किंवा बारीक, गाळ, पोयटा व चिकण माती यांचे परस्परांशी असलेले प्रमाण म्हणजे काय, तर जमिनीचा पोत. जमिनीत या चारही प्रकारच्या मातीचे कण कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. त्यांच्या प्रमाणावरून जमिनीचा पोत हा ठरवला जातो. तर बघा, मातीच्या कणाचे प्रमाण मृदेमध्ये किती आहे हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त पद्धत वापरली जाते. तर त्या पद्धतीचे नाव काय आहे, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे देखील आहे. पुढे बघा, जमिनीच्या पोतानुसार जमिनीचे प्रकार. पहिला प्रकार आहे चिकण माती किंवा भारी जमीन. तर भारी पोताच्या जमिनीत बारीक प्रमाण खनिज द्रव्यांचा साठा आणि जमिनीची जलधारण शक्ती देखील अधिक असते. म्हणून पिकांच्या दृष्टीने भारी जमिनी कशा असतात, सुपीक असतात. चिकन कणात चिकटपणा अधिक असल्यामुळे मशागतीस अवघड जातात, म्हणून त्यांना काय म्हटले जाते, त्यांना भारी जमिनी असे देखील म्हटले जाते, चिकन मातीला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रेती किंवा वालुकामय जमीन. यामध्ये वाळूच्या कणांचे प्रमाण 70% आणि चिकन कणांचे प्रमाण किती असते, 15% किंवा त्यापेक्षाही कमी असते. या जमिनी कमी सुपीक असून त्यांची जलधारण शक्ती ही देखील कमी असते. पाण्याचा निचरा लवकर होतो. या जमिनीची मशागत करणे सोपे असते, त्यामुळे त्यांना हलक्या जमिनी असे देखील म्हटले जाते. यानंतरचा पुढचा प्रकार आहे पोयटा माती. तर यामध्ये पोयट्याचे प्रमाण 50%, रेतीचे प्रमाण 35% आणि चिकन मातीचे प्रमाण किती असते, 20%. या जमिनी मशागतीस मध्यम आहेत. चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचे प्रमाण साधारणतः किती असते, 30 ते 50%. लोम. तर या प्रकारच्या मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये रेती, पोयटा, चिकन मातीच्या कणांचे आकार कसे असते, एकसारखे असते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघूया भारतातील मृदा प्रकार. तर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वर्गीकरणानुसार भारतात मृदेचे 8 प्रकार आहेत. पहिला प्रकार गाळाची मृदा. त्याला काय म्हटले जाते, ॲल्युव्हियल सॉइल. ॲल्युव्हियल सॉइल म्हणजेच काय, गाळाची मृदा. तर भारतात एकूण क्षेत्र किती आहे, 15 लाख चौरस किलोमीटर, म्हणजे देशाच्या 45.6%. गाळाच्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. भारतीय उपखंडाच्या खंडांतर्गत भागात नद्यांनी वाहून आणलेला गाळ व सागरी किनारपट्टीवरील सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा या ठिकाणी तयार झालेली आहे. तर गाळाची मृदा देशामध्ये कुठे आढळते, तर सतलज, गंगा, ब्रह्मपुत्र नद्यांच्या मैदानी प्रदेशात, उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व आसाम इत्यादी राज्यांमध्ये. त्याचप्रमाणे नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या खोऱ्यात देखील गाळाची मृदा आढळते. तर या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात, तांदूळ, चहा, ऊस, फळे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, ताग, तृणधान्य, कडधान्य, कापूस आणि तेलबिया इत्यादी महत्त्वाची पिके गाळाच्या मृदेमध्ये घेतली जातात. तर गाळाच्या मृदेचे 2 उपप्रकार आहेत. जुनी गाळाची मृदा, त्याला काय म्हटले जाते, भांगर. भांगर ही जमीन जुनी गाळाची मृदा परिपक्व मृदा असते, पण त्यामध्ये क्षार, चुनखडक आणि अल्कलीचा अभाव असतो. नवीन गाळाची मृदा किंवा खादर. तर खादरची नवीन गाळाची मृदा अल्कलीयुक्त असते आणि तिच्यामध्ये ह्युमसचा अभाव असतो. त्यानंतर दुसरी मृदा आहे ती म्हणजे कापसाची काळी व रेगूर मृदा. तर याचे क्षेत्र जर पाहिले या मृदेचे, तर भारताच्या 16.6% म्हणजेच 5.46 लाख चौरस किलोमीटर. निर्मिती कशी होते, दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकाचे अपक्षय होऊन काळी मृदेची निर्मिती झालेली आहे. तर ही काळी मृदा कोणत्या राज्यामध्ये आढळते, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश. प्रमुख पिके कोणती घेतली जातात, कापूस, तूर, संत्री, मोसंबी, द्राक्ष. कापसाच्या लागवडीसाठी ही मृदा उत्कृष्ट असते, म्हणून या मृदेला कापसाची कापसाची रेगूर मृदा असे देखील म्हटले जाते. तर या काळ्या मृदेची इतर नावे ती कोणती आहेत, तर ती आहेत कोणती, लाव्हा मृदा आणि व्हर्टिसोल
उन्हाळ्यात या मृदेत मोठ्या भेगा पडतात म्हणून त्याला काय म्हटले जाते? व्हर्टिसोल. त्यानंतर म्हटले जाते ब्लॅक कॉटन सॉइल. या मृदेत कापसाचे पीक चांगले येते म्हणून काय म्हटले जाते? ब्लॅक कॉटन सॉइल. मृदेला काळा रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. चिकणमातीचे प्रमाण जास्त असून जलधारण क्षमता देखील यामध्ये अधिक असते काळ्या मृदेमध्ये. काळी मृदा सुपीक असते कारण ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते, चुन्याचे प्रमाण अधिक असते, चिकणमातीचे प्रमाण देखील जास्त असते आणि पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट देखील काळ्या मृदेमध्ये असते. त्यानंतर आहे तांबडी मृदा म्हणजेच रेड सॉइल. क्षेत्र जर पाहिले तर देशाच्या 10.6% म्हणजेच 3.5 लाख चौरस किलोमीटर. मृदेचा रंग मृदेत असलेल्या लोहाच्या उपलब्धतेमुळे तांबडा रंग येतो. ही मृदा कुठे आढळते? तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छोटा नागपूरचे पठार. महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते? नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. प्रमुख पीक उत्पादन कापूस, तांदूळ, भुईमूग, रताळे, नाचणी, तंबाखू, भाजीपाला. इतर नाव जर पाहिले तर तेलंगणा पठारावर या मृदेस काय म्हटले जाते? चलका या नावाने ओळखले जाते. निर्मिती कशी होते? विंध्यन कडपार्कियन काळातील ग्रेनाइट आणि नीस खडकांच्या अपक्षयाने तांबड्या मृदेची निर्मिती होते. त्यानंतर बघा तांबड्या मृदेचे गुणधर्म: चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरस, ऍसिड, ह्युमस, पोटॅशियमचे प्रमाण कमी असते, सेंद्रिय द्रव्याचे नायट्रोजनचे प्रमाण देखील कमी असते. आयर्न पेरॉक्साईडमुळे मृदेला कसा रंग येतो? तांबडा रंग. लोह, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम तांबड्या मृदेमध्ये आढळते. त्यानंतर आहे जांभी मृदा म्हणजेच लॅटराइट सॉइल. निर्मिती होते लॅटराइट खडकापासून. क्षेत्र किती आहे देशामध्ये? तर देशाचे 7.5% म्हणजे 2.48 लाख चौरस किलोमीटर. जांभा प्रकारच्या तांबड्या मातीत लोह व जस्त अधिक असल्यामुळे या मृदेचा रंग लाल दिसतो. आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात ही मृदा प्रामुख्याने आढळते. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण, कोल्हापूर या ठिकाणी ही मृदा सर्वत्र आपल्याला आढळते. गुणधर्म जर पाहिले जांभ्या मृदेचे, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, क्षारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आम्लतेचे प्रमाणही जास्त असते. नायट्रोजन, चुनखडक, मॅग्नेशियम, पोटॅश व फॉस्फरस ॲसिडचे प्रमाण कमी असल्यामुळे ही मृदा फार सुपीक असत नाही. ॲल्युमिनियम आणि मॅंगनीज यांची संयुगे या मृदेमध्ये आढळतात. सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. प्रमुख पिके कोणती आहेत? काजू, कॉफी, रबर, आंबा, कडधान्य, भात इत्यादी. यानंतरची मृदा आहे वने व पर्वतीय मृदा. देशाच्या 8.67% भागावर म्हणजे क्षेत्रावर ही मृदा आढळते, म्हणजे 2.5 लाख चौरस किलोमीटर. निर्मिती: पर्वतीय व डोंगराळ भागातील मृदा, दगड, गोट्यांच्या मिश्रणातून या मृदेची निर्मिती होते. कुठे आढळते? आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, दार्जिलिंग, पूर्व घाट, द्विकल्पीय भारताच्या वनांच्या प्रदेशात. गुणधर्म काय आहेत? सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण जास्त असते, ह्युमसचे प्रमाण देखील या मृदेमध्ये आपल्याला जास्त आढळते. या जमिनीतून चांगले उत्पन्न काढायचे असल्यास अतिरिक्त खतांचा पुरवठा या मृदेत करावा लागतो, कारण या जमिनीत पोटॅश, फॉस्फरस आणि चुनखडीचे प्रमाण कमी असते. प्रमुख पिके कोणती घेतली जातात? मका, गहू, बार्ली, चहा, कॉफी इत्यादी. पर्वतीय मृदेस कोणती मृदा म्हटले जाते? अपरिपक्व मृदा असे देखील म्हटले जाते. त्यानंतर मृदेचा दुसरा प्रकार शुष्क वालुकामय मृदा. क्षेत्र किती आहे देशाचे? 4.32% म्हणजेच 1.42 लाख चौरस किलोमीटर. निर्मिती कशी होते? ओसाड, रेती व वाळूच्या मिश्रणातून निर्मिती. कुठे आढळते? अरवली पर्वताचा पश्चिम भाग राजस्थानमधील, सौराष्ट्र व कच्छ गुजरात, पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग, उत्तर प्रदेशातील नैऋत्येकडील भाग, राजस्थानचा मध्य आणि पश्चिम भागामध्ये वालुकामय मृदा आढळते. अपरिपक्व मृदा. यातील जाड्या भरड्या खडकामुळे या मृदेची जलधारण क्षमता खूपच कमी असल्यामुळे तिला अपरिपक्व मृदा असे म्हटले जाते. कोणत्या मृदेला? वालुकामय मृदा. त्यालाच काय म्हटले जाते? ॲरिड अँड डिझर्ट सॉइल. गुणधर्म जर पाहिले तर ह्युमसचे प्रमाण कमी आढळते, विरघळलेले क्षार अधिक प्रमाणात असतात, जलधारण क्षमता खूपच कमी असते, फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते, मात्र नायट्रोजनचे प्रमाण कमी असते. त्यानंतरची पुढची मृदा आहे क्षारयुक्त व अल्कली मृदा. त्यालाच काय म्हटले जाते? सलाईन अँड अल्कलीन सॉइल. इतर नावे काय आहेत? चोपन, कार्ल, रेह,
कल्लार, थर, राकर आणि उसार. कुठे आढळते? पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये. क्षेत्र किती आहे? 2.6%. गुणधर्म: क्षारयुक्त व अल्कधर्मी जमीन असते. क्षारयुक्त जमिनीतील घटक कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फाईडचे क्षार क्षारयुक्त व अल्कली मृदेमध्ये आढळतात. अल्कधर्मी जमिनीतील घटक सोडियम कार्बोनेट व सोडियम बायकार्बोनेट. प्रमुख पिके: तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, केळी, कापूस अशा प्रकारचे अल्कलीस विरोध करणारी पिके या जमिनीमध्ये घेतली जातात. इतर नावे: उत्तर प्रदेशामध्ये उसार या नावाने ओळखली जाते, महाराष्ट्रामध्ये चोपन किंवा खार, कर्नाटकमध्ये कार्ल आणि पंजाबमध्ये कालर. यानंतरची पुढची मृदा आहे दलदलीची मृदा. कुठे आढळते? ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील तराई भाग, पश्चिम बंगालमधील सुंदरबन. प्रामुख्याने किनारपट्टीवर ही मृदा आढळते. त्यानंतर आहे पोटयुक्त व सेंद्रिय मृदा. त्याला काय म्हटलं जातं? पीटी अँड ऑर्गॅनिक सॉइल. पीटी अँड ऑर्गॅनिक सॉइल. कुठे आढळते? आर्द्र हवामानाच्या प्रदेशात, किनारपट्टीच्या भागामध्ये आढळते. गुणधर्म काय आहेत? खारट मृदा असते. पिकांसाठी नापीक जमीन. कुठे आढळते? केरळमधील कोट्टायम व अलेप्पी या ठिकाणी. यानंतर पाहूया महाराष्ट्रातील मृदा प्रकार. तर मृदेचा रंग, पोत, गळण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादींच्या आधारावर राज्यातील मृदेचे प्रकार आढळतात. तर बघा, जाडी भरडी मृदा. जाडी भरडी मृदा. विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून या प्रकारच्या मृदेचा या ठिकाणी प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात, दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजिंठा, बालाघाट आणि महादेव डोंगररांग. या मृदेमध्ये ह्युमसचे जे प्रमाण असते तर हे नगण्य प्रमाण असते. यानंतर आहे काळी मृदा. इतर नाव रेगूर किंवा काळी कापसाची मृदा. कुठे आढळते? मध्य पावसाच्या प्रदेशात, नद्यांच्या खोऱ्यामधील गाळाची मैदान या ठिकाणी. त्यानंतर दऱ्यांच्या भागात, दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी, तर पूर्व भागामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये मध्यम काळी अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. काळ्या मृदेचे गुणधर्म: दिसायला काळी असली तरीही या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्राच्या 75% भागामध्ये ही काळी मृदा आपल्याला आढळते. या मृदेची सर्वाधिक जाडी कुठे आहे? तापी नदीच्या खोऱ्यात किती? 6 मीटर पर्यंत. रेगूर मृदेतून चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे जलधारण क्षमता देखील जास्त असते. काळ्या मृदेची निर्मिती कशी होते? बेसॉल्ट खडकाच्या विदर्णातून. रेगूर मृदा दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळते. त्यानंतर आहे जांभी मृदा. कुठे आढळते? महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पश्चिमेस, कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात. संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्हा, गडचिरोलीचा पूर्व भाग. मृदेचा रंग कसा असतो? तांबडा. निर्मिती व प्रक्रिया कशी होते? अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते, त्यामुळे मूळ खडक हा उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते आणि त्यामधून ही जांभी मृदा या ठिकाणी तयार होते. गुणधर्म जर पाहिले, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, चुना व सिलिकाचे प्रमाण कमी असते आणि नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण देखील या ठिकाणी जांभ्या मृदेमध्ये कमी असते. त्यानंतरची पुढची मृदा आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात, त्यामुळे या नद्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ धरमतर आणि पनवेल इत्यादी ठिकाणी आपल्याला किनारपट्टीवरील गाळाची मृदा आढळते. त्यानंतरचा मृदा प्रकार ते म्हणजे पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. कुठे आढळते? चंद्रपूर व भंडाऱ्याचा पूर्व भाग, सह्याद्रीचा पर्वतीय भाग या ठिकाणी. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग. याचबरोबर पुढच्या पार्टमध्ये आपण मृदेची धूप, याचबरोबर जमीन सुधारकता आणि काही महत्त्वाचे अजून राहिलेले जे घटक असतात ते म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान. त्याला काय म्हटले जाते? झिरो टिलेज ऑपरेशन. झिरो टिलेज ऑपरेशन इत्यादी महत्त्वपूर्ण घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.